नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहे गव्हाची सोजी कशी बनवायची याची रेसिपी। गव्हाची सोजी ही चक्कीवरच दळून मिळते, पण त्याची घरी रेसिपी कशी बनवायची आणि ही दोन पद्धतीने बनवल्या जाते, एक तिखट आणि एक गोड। तर आज आपण गोड सोजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर इथे मी कढई गरम करून घेतली आहे आणि कढईमध्ये छान 1 ते 2 चमचा तूप घालायचं आहे आणि तूप आपण वरून पण घेणार आहे, त्यामुळे यामध्ये मी कमी घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी सोजी घेतलेली आहे। सोजी ही चक्कीवर दळून मिळते आणि रेडीमेड सुद्धा मिळते। तर ही बनवण्याआधी आपल्याला भाजून घ्यायची असते। तर इथे मी तुपामध्ये ही भाजून घेत आहे आणि 3 ते 4 मिनिट आपण मध्यम ते कमी गॅसवर भाजून घ्यायची किंवा लो टू मीडियम फ्लेमवर। आणि याचा थोडा रंग चेंज होतो भाजून झाल्यानंतर, तेव्हा आपण ओळखू शकतो की ही भाजून झालेली आहे। आणि हा नाश्ता खूप पौष्टिक असतो आणि उन्हाळ्यात आपल्याला सायंकाळच्या वेळी काहीतरी खायला मन करते, तेव्हा काहीतरी चमचमीत पदार्थ किंवा काही गोड पदार्थ, तर अशा वेळी हे बेस्ट ऑप्शन असू शकते। आणि इथे मी साईडला पाणी गरम करायला ठेवत आहे, कारण सोजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी भाजून घेत आहे ही सोजी, आणि भाजल्याशिवाय त्याची चव छान लागत नाही। आणि जर हाय फ्लेमवर भाजली तर ती करपू शकते आणि तो करपलेला जो स्मेल आहे तो पूर्ण पदार्थामध्ये मिक्स होतो, त्यामुळे कमी गॅसवरच भाजायची ही। पाणी गरम झालेलं आहे आणि पाणी यामध्ये घालून घ्यायचं। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालत आहे गरम झालेलं उकळीचं, आणि ते पाणी अगदी सावधानीने घालायचं, कारण पाणी घातल्याबरोबर त्यामध्ये बुडबुडे असे तयार होतात आणि ते उडतात वरती, त्यामुळे सावधानीने पाणी घालायचं। आणि नंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे। तर पाणी घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ। आणि जितकी आपण 1 वाटी सोजी घेतली तर 1 वाटी साखर घ्यायची, किंवा त्यामध्ये आपण कमी जास्त पण करू शकतो। आपल्याला अगदीच गोड पाहिजे असेल तर जास्त घालायची, थोडं कमी गोड पाहिजे असेल तर कमी साखर घालायची। आणि यामध्ये फ्लेवरसाठी आपण विलायची किंवा ड्रायफ्रूट्स आणखी त्याची टेस्ट रिच करण्यासाठी आपण घालू शकतो, आणि आपल्या आवडीनुसार आहे, किंवा आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण घालायची, किंवा नुसतं अशी सोजी पण छान लागते। तर इथे मी यामध्ये 1 विलायची घालून घेतलेली आहे। विलायचीचं पावडरसुद्धा आपण घालू शकतो यामध्ये। आणि ही अशीच लो फ्लेमवर शिजवून घ्यायची। झाकण ठेवून पण आपण शिजवू शकतो, आणि झाकण न ठेवता सुद्धा ही छान सॉफ्ट अशी शिजून जाते। छान चव येण्यासाठी मी यामध्ये मीठ घालत आहे, आणि मीठ अगदी चिमूटभर टाकत आहे, खूप जास्त घालायचं नाही आहे। गोड पदार्थामध्ये रव्याचा शिरा बनवतो किंवा हलवा बनवतो, त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घालायचं असते। यामध्ये पण मी घालून घेतलं आहे। आणि ही सोजी अजून व्हायची आहे आपली। यापेक्षाही आपल्याला जर पातळ पाहिजे असेल तर यामध्ये पाणी थोडं वाढवायचं, म्हणजे 2 ते 2.5 ग्लास पण वाढवू शकतो, कारण सोजी हे जशी थंड होते तशी जास्त घट्टपणा वाढतो त्याचा, त्यामुळे आपल्याला कितपत ते सैल पाहिजे आहे त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं। तर इथे छान सोजी अशी शिजलेली आहे, आणि आपण चेक करण्यासाठी थोडं त्याचे जे दाणे असते ते चेक करायचे, ते मऊसूद असे शिजले की सोजी झाली हे समजायचं। आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा चमचा यामध्ये फिरवतो त्यामध्ये ते काठाने सोडत जाते, किंवा त्याचं तूप जे आहे आपण टाकलं ते थोडं थोडं रिलीज होते आणि ते आपल्याला दिसते। तितकं कॅमेरामध्ये नाही दिसत आहे, बट आपल्याला दिसते ते। आणि तुम्ही बघू शकत आहे की सोजी आपली झालेली आहे, आणि आता आपण गॅस बंद करून देत आहे आणि एका बाउलमध्ये सर्व करायची। सर्व करताना आपण यावर ड्रायफ्रूट्स टाकू शकतो। वरून तूप तर घेणारच आहे, वरून तूप घेऊन जर खाल्ली तर खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे वरून तूप नक्की घालायचं 1 ते 2 चमचा। आणि तुम्ही बघू शकत आहे की सोजी आपली तयार आहे। दिसायलाही एकदम सुंदर आणि रंग पण छान आलेला आहे त्याचा।
आणि चवीलाही तितकीच सुंदर. तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज. आणि ही रेसिपी कशी झाली ही सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा.